नमस्कार, श्रद्धा स्पेशलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कसे आहात? रोज रोज एकच भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज मी तुम्हाला 2 भाजी मिक्स म्हणजेच छोले पालक कसे बनवायचं ते मी सांगणार आहे. तुम्ही तर छोले तर खाल्लेच असतील, पण कधी छोले पालक खाल्लेत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच आवडेल, म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर इथं मी छोले घेतलं होतं. छोले मी आपल्याला कुकरमध्ये शिजू घातले होते, थोडीशी चहापत्तीचं पाणी टाकून. त्याने काय होतं, जे छोले असतात ना तर छानसा कलर सुद्धा येतो, म्हणून त्याच्यामध्ये मी चहापत्ती टाकून त्याला मी शिजवायला ठेवलं होतं. ते शिजून झालं ना, इथं मी तेल टाकलं, तेलमध्ये थोडीशी मोहरी टाकली, तेजपत्ता टाकला. ते टाकून झालं, एक कांदा घेतला होता, तो आपल्याला एकदम छान प्रकारे छोटा चिरून घ्यायचा आहे, तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तो ॲड करून झाला की याच्यामध्ये मी धने जिरे हे बारीक करून घेतले होते आणि त्याच्यामध्येच आपल्याला लसूण अद्रक 1 टमाटर हे बारीक करून घ्यायचे. तर हे मी याच्यामध्ये बारीक करून घेते. तर इथं बघू शकता मी पनीरसुद्धा कढईमध्ये शिजू घालायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मिरची टाकून ठेवल्या होत्या जेणेकरून ते सुद्धा चांगले लागतील. तर ते सुद्धा आपले इथून शिजून झाले आणि जे आपण आता जे सारण बारीक केलं होतं टमाटरचं, ते सारण याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया. ते सारणसुद्धा आता मी याच्यामध्ये ॲड करून घेते. आणि जे मी पालक बाजूला काढून ठेवलं होतं आता, ते पालकसुद्धा आपल्याला त्याचं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि ते पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये डाळसुद्धा टाकली होती, ती डाळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान प्रकारे बारीक करून घ्यायचे. ते झालं. इथं बीट घेतलं. आपल्याला बीटाचा एकदम थोडासा तुकडा याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे. त्यानं काय होतं, जर आपला पालक आहे ना त्याला कलरसुद्धा छान येतो आणि ना बीट आपल्या सेटसाठी सुद्धा छान असतं, म्हणून ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ते झालं. 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे. हे मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि हे मसाले करपू नये म्हणून त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते टाकून झालं की परतून घ्यायचं. आणि जे छोले होते ते छोलेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. तर छोले ॲड करून झाले की याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार जेवढं मीठ हवं तेवढं तुम्ही याच्यात टाकू शकता. तर ते टाकून घेतलं की याच्यामध्ये जे पालक आपण बारीक करून घेतले होते मिक्सरमधून, ते पालकसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. ते पालक आता मी याच्यामध्ये ॲड करून घेते. छोलेसुद्धा आपण 2-3 मिनटं परतून घेतले होते आणि त्या छोलेमध्ये आता आपल्याला वापस पालकसुद्धा छान प्रकारे त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. तर पालकसुद्धा छान प्रकारे परतून घेते. पालक परतण्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. ते थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. जे आपण चहापत्तीचं पाणी ठेवलं होतं, ज्याच्यात छोले आपण शिजू घातले होते, ते पाणी तुम्ही न टाकून देता याच्यामध्ये जरी टाकलं तरी चालेल. तर आपल्याला छानशी भाजी शिजून घेण्यासाठी आपल्याला झाकून ठेवून घ्यायचे. ते होते तर तिथं आपल्याला त्याच्यासाठी एक तडका द्यायचा. या तडक्यामुळे जी आपली भाजी आहे ना त्या भाजीला एकदम छान प्रकारे चव येईल, म्हणून हा तडका तुम्ही नक्कीच द्या. त्यासाठी काय करायचं, आपल्याला फक्त तूप घ्यायचं आहे. तूप आपल्याला छान प्रकारे गरम करून द्यायचे. तूप याच्यामध्ये टाकलं, छान प्रकारे गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची. मोहरी टाकली तर छान प्रकारे आपल्याला तडतडून द्यायचे. मोहरी तडतडली तरच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे. ते सुद्धा ॲड केलं, त्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आणि जो आपला तडका होता ना त्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचा. तर थोड्या वेळानंतर त्या तडक्याला सुद्धा आपण याच्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि पाणी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता. जे चहापत्तीचं पाणी होतं ते जरी याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल, तर कलरसुद्धा येईल आणि ते पाणी तुमचं वायासुद्धा जाणार नाही. तर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून आपण थोड्या वेळाला ठेवून घेऊया. तर आता बघू शकता जे आपली भाजी आहे ते एकदम रेडी झाले. त्यासोबत आपली भाकरसुद्धा इथं रेडी झालेली आहे. मी बिटाची भाकर केली होती. बिटाची भाकर ह्या भाजीसोबत खूप छान लागते आणि बीट असं कोण खात नाही. जर तुम्ही ते बिटामध्ये भाकऱ्यामध्ये बीट खिसून टाकलं तर सगळेजण ते खूप आवडीने खातील आणि ते लहान मुलाला काहीतरी नवीन वाटेल म्हणून ते नक्कीच हे आवडीने खातील. म्हणून तुम्ही याच्यामध्ये बिटाची भाकर नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.